जसा कोरोनाचा विषाणू वेगवेगळ्या स्वरूपात परत आला होता, तसा एक जुना फ्रॉडचा प्रकार आता एका नवीन स्वरूपात परत आलाय आणि यावेळेस त्याने आसरा घेतलाय क्रिप्टोकरन्सी, स्टॉक मार्केट किंवा फॉरेक्स ट्रेडिंगचा. फ्रॉडस्टर म्हणजेच फ्रॉड करणारा माणूस तुम्हाला सांगतो की तुम्ही माझ्या स्कीममध्ये 5 लाख रुपये गुंतवा आणि तुम्हाला दर महिना 10% म्हणजे 50,000 रुपये व्याज भेटेल. अशा खतरनाक ऑफरला काही जण बळी पडतात आणि आपली आयुष्यभराची कमाई देऊन मोकळे होतात. यात केवळ अशिक्षित लोक नाही तर डॉक्टर, वकील, पोलीस हे देखील फसतात. काही जण तर आपल्या रिटायरमेंटचे पैसे देतात तर काही जण आपल्या PFचे पैसे देऊन मोकळे होतात. हा फ्रॉडस्टर त्या व्यक्तीला दर महिना 50,000 म्हणजे 10 महिन्याला 5 लाख रुपये व्याज देतो. म्हणजेच 5 लाखाच्या मुद्दलवर 5 लाख रुपये व्याज भेटते. आता तुम्ही म्हणाल इथं तर फ्रॉड झालाच नाही. बरोबर, इथं फ्रॉड झाला नाही, पण फ्रॉडला सुरुवात झालेली आहे. कारण पैसे वसूल झालेल्या त्या व्यक्तीची स्टोरी ऐकून इतर लोक पैसे गुंतवणूक करतात आणि त्यांना देखील रेग्युलर इन्कम चालू झाला की अजून लोक जोडली जातात. पण एक दिवस सगळ्यांचाच पोपट होतो. या व्हिडिओमधून मला तुम्हाला कोणता फ्रॉड सांगायचा नाहीये, तर या फ्रॉड मागचं लॉजिक आणि सिस्टम समजून द्यायची आहे. चला तर मग एक कॅल्क्युलेशन पाहूया. समजा आपण एक फ्रॉड कंपनी खोलली. पहिल्या महिन्यात 3 जणांनी प्रत्येकी 5-5 लाख म्हणजे टोटल 15 लाख इन्व्हेस्ट केले. एका महिन्यानंतर त्यांना 10% म्हणजे प्रत्येकी 50,000 म्हणजेच टोटल 1.5 लाख रुपये व्याज दिले. तरी आपल्या हातात 13.5 लाख रुपये राहणार. आता पुढच्या महिन्यात अजून 5 इन्व्हेस्टर भेटले. त्यांचे 25 लाख आणि आधीचे 13.5 लाख असे एकूण 38,50,000 जमा झाले. एकूण इन्व्हेस्टर 8 झाले, त्यामुळे प्रत्येकी 50,000 म्हणजे टोटल 4 लाख व्याज दिले. तरी आपल्याकडे 34,50,000 शिल्लक राहतात. पुढील महिन्यात हाच खेळ चालू ठेवला आणि पैसे वाढतच राहिले. इथे स्टॉक मार्केट, क्रिप्टो मार्केट किंवा फॉरेक्समध्ये ट्रेडिंग केल्यामुळे पैसे वाढले नाही, तर नवीन इन्व्हेस्टमेंट आल्यामुळे पैसे वाढले. आणि ज्या दिवशी नवीन इन्व्हेस्टमेंट येणं बंद होईल तेव्हा व्याजही मिळणं बंद होईल. अर्थात याची टोपी त्याला आणि त्याची टोपी पुढच्याला, असा हा नेटवर्क मार्केटिंगचा प्रकार आहे. लोकांना भुरळ पाडण्यासाठी हे फ्रॉडस्टर दुबई, सिंगापूर अशा ठिकाणी ट्रिपा करतात. नवीन गाड्या घेतात, बंगले बांधतात आणि हे पाहून अजून गुंतवणूकदार आकर्षित होतात आणि अजून गुंतवणूक करतात. कधीकधी हे फ्रॉडस्टर नवीन गुंतवणूक घेणे काही काळ थांबवतात. फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणजे संधी गमावण्याची भावना लोकांमध्ये निर्माण करतात आणि तुमचे पैसे घेऊन आम्ही तुमच्यावर उपकारच करणार आहोत असा ॲटिट्यूड हे फ्रॉडस्टर दाखवतात. अशा स्कॅममध्ये मुख्य मास्टरमाइंड वेगळाच असतो आणि पैसे गोळा करणारे त्याचे प्यादे असतात. मुख्य मास्टरमाइंड या पैशाचं काय करतो हे या प्याद्यांना माहिती नसतं. त्यांचं काम असतं फक्त पैसे गोळा करणे आणि आपल्या बॉसला पाठवणे. त्यामागे त्यांना काही कमिशन भेटत असते. तसेच नवीन गुंतवणूक आणताना जर एखादा मध्यस्थी असेल त्याला सुद्धा 5-10% कमिशन दिले जाते. विश्वास वाढावा म्हणून कंपनी स्थापन केली जाते. मोठी टीम दाखवली जाते. आता मोठी टीम झाली म्हणून जास्त प्रॉफिट होईल अशातला भाग नाही, कारण ते काही भात जोडायचं काम नाही. वेळप्रसंगी स्टॅम्प पेपरवर ॲग्रीमेंट केले जाते आणि कधीकधी तर ॲडव्हान्स चेकही दिले जातात. सुरुवातीला वेळेवर पैसे दिले जातात, पण नंतर पेमेंट लेट केले जाते. 2 महिन्यांनी पैसे देऊ, 3 महिन्यांनी पैसे देऊ, 6 महिन्याचे पैसे एकदम देऊ, आता मोठा गेम आहे अशा प्रकारचं काहीतरी आमिष दाखवलं जातं. नंतर हा फ्रॉडस्टर आपले फोन उचलणे बंद करतो. मग आता पोलीस केस करावी, भांडणं करावी की गोड बोलून पैसे वसूल करावे, हा एक प्रश्न आपल्या समोर उभा राहतो. IPC 138 किंवा 420चे केस अर्थात पोलीस केस किंवा कोर्ट केस करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही. यामध्ये आपला वेळ आणि आपला पैसा वाया जातो. आपण एक ना एक दिवस जेलमध्ये जाणार हे या फ्रॉडस्टरला आधीच माहिती असतं किंवा त्याची कुणकुण लागलेली असते. त्यामुळे भविष्यात केस चालवण्यासाठी काही पैसे जवळच्या व्यक्तीकडे ठेवले जातात. 500,000 कोटीचा घोटाळा करून देशाबाहेर पळून जायचं किंवा जर सापडलो तर 5-6 वर्ष आर्थर रोडच्या जेलमध्ये घालवायची असा या फ्रॉडस्टरचा प्लॅन असतो. या संपूर्ण घोटाळ्यामध्ये अडचणीत येतात ते पैसे गोळा करणारे प्यादे आणि जगावेगळी अपेक्षा ठेवणारे असामान्य गुंतवणूकदार. आपले पैसे कुठे गुंतवले पाहिजे आणि कसे गुंतवले पाहिजे हे ज्याचं त्यांनी विचार करून ठरवलं पाहिजे. त्याकरता दुसऱ्याच्या हातामध्ये पैसे देण्याची आवश्यकता नाही. त्याकरता तुम्ही स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंडचा अभ्यास करू शकता, शिकू शकता. याकरता तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. खाली लाल बटन दिलेलं आहे ते दाबा किंवा त्याच्यावर पैशाचा बंडल फेकून मारा, मला माहिती नाही, पण सबस्क्राईब करा. याच्यापुढे मी SIPची आणि टर्म इन्शुरन्सची व्हिडिओ घेऊन येणार आहे. शेवटी एवढंच सांगेल, जर एखादा स्टॉक ॲडवायझर तुमच्याकडे आला तर सावध व्हा. तो सेबी रजिस्टर आहे की नाही हे तुम्ही सेबीच्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तसेच तो ॲडवायझर अभ्यासू आहे की नाही हे एकदा तपासा आणि त्यानंतरच त्याचा सल्ला घ्या किंवा टिप्स घ्या, पण त्याच्या हातात पैसे देऊ नका. आणि महिन्याला जर कोणी 5-10% गॅरंटी देत असेल तर त्याला लांबूनच नमस्कार करा. धन्यवाद.